चौकात उधळले मोती हे माझं पुस्तक राजहंस प्रकाशनने नुकतंच प्रकाशित केले. या पुस्तकात मी उर्दू कवी, उर्दू काव्य परंपरा आणि उर्दू शायरी कविता यांचा मी धांडोळा घेतलेला आहे. उर्दू ही अतिशय सुंदर भाषा आहे, कमनीय आहे, बांधेसूद आहे, शक्तिमान आहे आणि सुस्वरूप आहे. उर्दूचा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि लोभसवाणा आहे. भाषेचं कसं असतं, भाषेचं असं बारीक बारीक काहीतरी सुरू असतं, ते आपल्या लक्षात येत नाही. जसं हिरव्या गवतात किंवा झाडावर अनेक काहीतरी घटना घडत असतात, अनेक काहीतरी आतल्या सुरू असतं, अंतर्गत हालचाली त्या हिरव्या गवतात सुरू असतात. तशा भाषेच्या अंतर्गत हालचाली पुष्कळ सुरू असतात. उर्दूने अनेक बोलीभाषातून शब्द घेतलेले आहेत. उर्दूचा संसार उसनवारीचा आहे, परंतु अतिशय समृद्ध आहे, किंवा उसनवारी केल्यामुळेच तो समृद्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. बुंदेलखंडी, मेवाटी, ब्रज या भाषेतून या या लोकभाषातून उर्दूने पुष्कळ शब्द उसने घेतलेले आहेत. आणि या सगळ्या भाषा भगिनींनी जणू काय एक सुंदर कट केला होता, आपापसात संगनमत केलं होतं आणि या कटातून उर्दू भाषा सिद्ध झाली. दक्षिणेत दखनी उर्दू होती, दखनी बोली, आणि ते एक अतिशय वेगळं झगझगीत आणि झळझळीत असं ते एक प्रकरण आहे, दखनी उर्दू. दखनीचा प्रभाव उर्दूवर पडतो, तेही महत्त्वाचं आहे. अमीर खुसरो हिंदवी भाषेत लिहायचा, तो म्हणायचा मी हिंदवी भाषेत लिहितो. तर आजची जी हिंदी आपण बोलतो म्हणजे हिंदुस्थानी, ती सुरुवात त्या हिंदवीने होते, मग त्याच्यात दखनी पण येते. आणि 10व्या-11व्या शतकात जी काही परकीय आक्रमणं झाली, युद्ध झाली, त्यामुळे उत्तरेतले लोक दक्षिणेत आले, स्थलांतर झालं, सैनिक आले, व्यापारी आले, साधू मंडळी आली, गोसावी आले, तवायफ आल्या, गाणारे लोक आले. इथले काही लोक तिकडे गेले, म्हणजे दखनीत लिहिणारे काही शायर दिल्लीत गेले. आणि त्यामुळे असं सगळं एक भाषांचं, बोलीभाषांचं, लोकभाषांचं असं एक छान असं एक संमेलन झालं आणि त्याचा उर्दूला फार उपयोग झाला. उर्दूचे टप्पे आहेत. उर्दूला रेखताई म्हणायचे पूर्वी. उर्दू ही सैनिकांची भाषा होती. उर्दू ही कॅम्पची भाषा होती, छावणीची भाषा होती. तुर्की, अफगाणी, तुर्राणी, इराणी असे सगळे सैनिक होते, आपले स्थानिक लोक होते. त्यांच्यात भाषेचा व्यवहार होणं अतिशय गरजेचं होतं. बाजारातली भाषा एक तयार होणं गरजेचं होतं, ज्याला आपण लिंग्वा फ्रँका असं इंग्रजीत म्हणतो. तर ती उर्दू ही भाषा ती लिंग्वा फ्रँका झाली. भाषेचं अस्तित्व बोलण्यामुळे सिद्ध होते. भाषा, लोक जेव्हा बोलतात तेव्हा भाषेला धन्यता वाटते. लिहिण्याची भाषा नंतर आली, आधी मनुष्य बोलतो. जेव्हा छोटा मुलगा पहिल्यांदा आपल्या मातृभाषेत पहिला शब्द उच्चारतो तर त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद होतो. पण आपण हे विसरतो की तेव्हा ती मातृभाषा थोड्या लांबवर दूरवर उभी असते आणि त्या मुलाचे बोबडे बोल ऐकून तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं, ते आनंदाश्रू असतं. तर भाषा जनव्यवहारात रुजली पाहिजे, लोकप्रिय झाली पाहिजे, आणि हे काम उर्दूने केलं. कमीत कमी तुम्ही समजा 700-800 वर्ष उर्दूने उत्तर भारत, म्हणजे उत्तर भारत तुम्ही आता बलुचिस्तान, पख्तुनिस्तानपर्यंत, खरं तर इराणपर्यंत सुद्धा तुम्ही समजायला हरकत नाही सांस्कृतिकदृष्ट्या. तर त्या संपूर्ण उत्तर भारताचा समाज, तो जनसमूह, त्याच्या इच्छा, आकांक्षा, हर्ष विमर्श, त्याच्या प्रेरणा, त्याचं दुःख, हे सगळं उर्दूने अतिशय समर्थपणे व्यक्त केलं आणि जनमानसात ती रुजली. तुम्ही असं समजा की 1700, 1800 आणि 1900 अशी 300 वर्ष उर्दूने उत्तर भारतावर राज्य गाजवलं. ते राज्य प्रेमाचं होतं, बळजबरीचं नव्हतं. भाषेचं राज्य नेहमी हे प्रेमाचं असतं. आणि उर्दूच्या ऐश्वर्यात तो सगळा समाज, तो सगळा जनसमूह अक्षरशः धावून निघाला. त्या ऐश्वर्यात तो लोळत होता. तुम्ही अशी कल्पना करा की उर्दू भाषेची एवढी लोकप्रियता होती की त्या काळातले पाणके, आचारी, माळी,
टांगा बग्गी चालवणारे लोक, ही माणसं सुद्धा म्हणजे श्रमिक वर्ग सुद्धा उर्दूचा चाहता होता आणि अनेक उर्दूंच्या कवींच्या काव्यपंक्ती, अनेक शेर त्यांना तोंडपाठ होते. हे आज समजून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मीर तकी मीर आणि मिर्झा गालिब यांचे शेर श्रमिक वर्गातले लोकसुद्धा त्याला ते ठाऊक होते आणि त्यातले अनेक शेर आहेत ते बोलीभाषेत वाक्प्रचारात लोकप्रिय झाले, वाक्प्रचार म्हणून. उर्दूविषयी काही गैरसमज आहेत. त्यातला एक गैरसमज असा आहे की उर्दूने सरंजामशाही मूल्यांचा पुरस्कार केला. तर हा गैरसमजच आहे आणि तो आपण दूर केला पाहिजे. पुस्तक लिहिण्यामागचं कारण तेही एक होतं. उर्दू सरंजामी व्यवस्थेतून जन्माला आली हे खरं. दरबाराची भाषा पर्शियन होती, लोकांची भाषा उर्दू होती, पण तो काळ सरंजामशाही होता हे मी मान्य करतो. परंतु उर्दूने माणुसकीचा पुरस्कार केला. सरंजामशाही, जुनाट, जळकट मळकट मूल्यांचा पुरस्कार उर्दूने केला नाही. तुम्हाला हेही आश्चर्य वाटेल की उर्दूमध्ये 18व्या-19व्या शतकात तत्वज्ञान, धर्म, तर्कशास्त्र, भाषा, 19व्या शतकात तर भूगोल, गणित, इतिहास आणि विज्ञान यावर विपुल ग्रंथरचना उर्दूत झालेली आहे. राज्यशास्त्रावर किंवा परकीय इंग्रजी भाषातल्या अनेक कलाकृतींचे अनुवाद त्या काळात इंग्रजीत झालेले आहेत. कोणतीही भाषा धर्म किंवा पंथात अडकवून टाकता येत नाही. भाषेला कुंपण मान्य नसतं. भाषा ही वाऱ्यासारखी असते. वारा कुठेही फिरतो स्वच्छंदपणे. उर्दूत एक शेर आहे, खुशबू को फैलने का बडा शौक है मगर. सुगंधाला वाटतं की आपण सगळीकडे फिरावं, सगळीकडे पसरावं, स्वच्छंदपणे बागडावं सगळीकडे, असं सुगंधाला वाटतं. खुशबू को फैलने का बडा शौक है मगर मुमकिन नहीं हवाओं से रिश्ता किए बगैर. परंतु वाऱ्याशी मैत्री केल्याशिवाय सुगंधाचा प्रसार होत नाही. तर भाषा ही वाऱ्याची झुळूक असते आणि त्या भाषेच्या खांद्यावर बसून, वाऱ्याच्या खांद्यावर बसून भाषा सगळीकडे फिरत असते. तेव्हा अमुक भाषा अमुक पंथाची, अमुक धर्माची असं म्हणता येणार नाही. आणि ते दुर्दैवाने उर्दूच्या बाबतीत झालं, हिंदीच्याही बाबतीत झालं. 500-600 वर्षापूर्वी जी हिंदवी लिहिली गेली, ज्याच्यात ब्रज भाषेचाही थोडासा अंश होता, पर्शियनचाही होता, तुर्की भाषेचाही होता, तिथे असं झालं नाही. परंतु ब्रिटिशांनी उर्दू आणि हिंदीचा राजकीय वाद उत्पन्न केला. आणि तसं जर पाहिलं, हिंदू आणि मुसलमान असा जर विचार केला तर उर्दूची सेवा हिंदू कवींनी सुद्धा केलेली आहे. फिराक गोरखपुरी हे हिंदू होते आणि मुसलमान कवींनी सुद्धा आपल्या कविता देवनागरीत छापून आल्या तर त्यांना जास्त बरं वाटतं. म्हणजे अगदी ताजं उदाहरण द्यायचं 2-3 वर्षापूर्वीचं तर जावेद अख्तरांचा तर्कश हा जो कविता संग्रह आहे तो उर्दू तर छापून आला, पण त्याच्या अगोदर तो देवनागरी लिपीत छापून आल्यामुळे तो उत्तर भारतातल्या अनेक उर्दू लिपी न जाणणाऱ्या उर्दू रसिकांना तो तर्कश कविता संग्रह त्यांना तो मिळाला वाचायला आणि त्यांना आनंद झाला. तर भाषेला अशा प्रकारची कुंपणं घालू नये असं मला वाटतं. आजच्या घडीला गोपीचंद नारंग हे उर्दूचे सगळ्यात मोठे व्यासंगी विद्वान मानले जातात. उर्दूविषयी दुसरा एक गैरसमज असा आहे की उर्दू ही फारच नजाकतवाली, केशरात घोळलेली आणि तुपात तळलेली किंवा अशी ती भाषा आहे आणि सतत तिकडे टिपिकल काही प्रतिमा वापरल्या जातात. पतंग आणि ज्योती, सह्याद आणि बुलबुल, त्याचा कंटाळा येतो असं महाराष्ट्रात अनेक लोक मला सांगतात की त्याच प्रतिमा वापरल्या जातात. तर हा एक धोका आहे आणि तो प्रत्येक भाषेला असतो. प्रत्येक जॉनरला तो धोका पाहावा लागतो, म्हणजे तो धोका संभवतो. म्हणजे आता बघा, आपल्याकडे भावगीत हा एक अतिशय चांगला जॉनर होता, प्रकार आहे. पण नंतरच्या काळात ती भावगीतं फार रटाळ आणि गचाळ वाटायला लागली, कारण ती वापरून गुळगुळीत आणि गिळगिळीत झालेल्या प्रतिमा भावगीतात येऊ लागल्या. हे नाट्यपदांच्याही बाबतीत झालं, हे रवींद्र संगीताच्याही बाबतीत झालं, हे गझलच्याही बाबतीत झाले. तेव्हा नुसतं एकटं उर्दूला दोष देण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. हे पुस्तक मी लिहिलं याचं कारण उर्दूवर माझं प्रेम आहे.
भाषेवर प्रेम करावं असं मला वाटतं. माझं प्रेम मराठीवर आहे. मराठी खऱ्या अर्थानं माझी मातृभाषा आहे. आमच्या घरी उर्दूचं वळण पुष्कळ होतं. आमच्या वडिलांना उर्दू उत्तम येत असे आणि वडील घरी आमच्याकडे आम्ही हिंदीत बोलायचो, पण त्या हिंदीत उर्दूचं मात्रा जास्त होती. तर मला असं वाटतं की भाषेचा अभिमान माणूस बाळगतो, ती त्याची नैसर्गिक उर्मी असू शकते. पण अभिमानातून दुराभिमान फार लवकर जागृत होतो आणि माणूस हा प्राणी असा आहे की तो कोणत्याही भावनेचं विकृतीकरण फार लवकर करतो. तर जर त्याला भाषेचा अभिमान असेल तर तो दुराभिमानाकडे वळतो आणि त्यामुळे उर्दूच्या देव्हाऱ्यात किती सुंदर श्रेष्ठ कवी आहेत याचा आपण विचार करत नाही. आपण आपल्याच भाषेचा अभिमान बाळगतो. भाषेविषयी प्रेम असावं, अभिमान असू नये असं मला वाटतं. आणि दुसरं असं आहे की मेरी कमीज तुम्हारी कमीज से ज़्यादा सफेद है, ही जाहिरातीची गल्ला कमावण्यासाठी जाहिराती केल्या जातात. तर त्यासाठी ती एक लाईन असू शकते, ॲड लाईन, पण हे जीवनाचं सूत्र असू शकत नाही. भारतासारख्या अनेक परंपरा, अनेक बोलीभाषा, अनेक पंथ, अनेक जात जमाती, अनेक समाज असलेल्या देशात तुम्हाला सगळ्यांना समजून सामंजस्याने, एकोप्याने इतर भाषांचा आदर करून आणि आपल्या भाषेचाही आदर ठेवून तुम्ही भाषेचा व्यवहार करू शकता. आता मी तुम्हाला या पुस्तकातला काही भाग वाचून दाखवतो. आपण आधी मीर तकी मीर विषयी बोलू. मीर तकी मीर हा उर्दूतला पहिला अत्यंत श्रेष्ठ शायर होता आणि मीर तकी मीरनं गझलची खऱ्या अर्थानं गझल ही जी शक्तिमान आणि कमनीय झाली त्याला कारण मीर तकी मीर. आणि असं म्हणतात की दखनी उर्दू म्हणजे जी बिजापूर, गोवळकोंडा, बिदर, गुलबर्गा या भागात दक्षिणेत विशेषतः कन्नड प्रांतात जी दखनी बोली होती आणि त्या दखनी बोलीत अनेक कन्नड, तेलुगू आणि मराठी असे शब्द होते. त्या दखनीचे कवी दिल्लीला गेले, तिथे त्यांनी आपली गझल वाचली आणि त्याच्यातून मग दिल्लीच्या उर्दू कवींना गझल लिहिण्याची प्रेरणा झाली. तर त्यातला पहिला मोठा गझलकार हा मीर तकी मीर. मीर तकी मीरच्या काव्यात पहाटेच्या चंद्राचा विलाप ऐकू येतो. त्याचं लिखाण लक्षपूर्वक ऐकावं लागतं. मीरचा काव्यसंग्रह घेऊन एका कोपऱ्यात बसायचं आणि त्याला ऐकायचं आणि त्याची वाट पाहायची. खरं तर तो स्वतःचीच वाट पाहत जगला. बेखुदी ले गई कहाँ हमको, देर से इंतजार है अपना. आयुष्याला धुंदी जडली होती. बेभान झाल्याप्रमाणे मी भटकत कुठं येऊन पोचलो मी इथं. केव्हापासून मी माझीच वाट पाहतो आहे. बेखुदी ले गई कहाँ हमको, देर से इंतजार है अपना. मीर तकी मीरची एक फार सुंदर गझल आहे जी बेगम अख्तर साहेबांनी, मी तुम्हाला 2 ओळी बेगम अख्तर साहेबांची माफी मागून मी तुम्हाला 2 ओळी आता ऐकवतो. उलटी हो गई सब तदबीरें, कुछ नादवाने काम किया. उलटी हो गई सब तदबीरें, कुछ नादवाने काम किया. देखा इस बीमारी दिल ने, देखा इस बीमारी दिल ने, आखिर काम तमाम किया. उल्टी हो गई सब तदबीरें, कुछ ना दवाएं काम किया. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मीर तकी मीर हा इतकी सुंदर गझल लिहित होता की फारसीत लिहिणारा गालिब
मीर तकी मीरपासून त्यांनी प्रेरणा घेतली गालिबने आणि त्यांनी मग उर्दूत गजरा लिहायला सुरुवात केली. मीरमुळे उर्दूची भरभराट झाली. फारशीप्रमाणे उर्दूत सुद्धा काव्याची वीज धरण्याची ताकद आहे हे मीरमुळे उर्दूवाल्यांना समजलं. आक्रमण आणि लढाया असं तेव्हा उत्तरेत सुरू होतं. म्हणजे 18व्या शतकात दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात तुर्की, रोहिल्ला आणि अफगाणी सैनिकांची आणि बाजार बोडग्यांची भाऊगर्दी जमली होती. मेवाटी, बुंदेलखंडी, हरियाणवी, बघेलखंडी ब्रिजभाषा एकत्र शिजवून रांधलेला गोष्ट खिचडा म्हणजे उर्दू ती फारशीपेक्षा सरस ठरली. फारशी भाषा दरबारी कामकाजापुरती राहिली तरी उच्च वर्तुळावर तिचा प्रभाव होता. मोगलांच्या दरबारात दस्तऐवज देणारे हिंदू कायस्थ फारशी शिकत होते तर दुसरीकडे मुसलमान कवी उर्दूच्या हाताला गझलची मेहंदी लावत होते. छावणीची भाषा असल्यामुळे उर्दू आम माणसांची भाषा झाली. शायरी सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ही एका अर्थी लोकशाहीकरणाचीच प्रक्रिया होती आणि याचं श्रेय मीर तकी मीर याला दिलं पाहिजे. मीरचे हिरण, सौदा, नासिक वगैरे त्याच्या समकालीन कवींनी मान्य तर केलंच, परंतु नंतरच्या कवींनी सुद्धा मीरला उर्दूचा खुदा म्हणजे परमेश्वर म्हटलंय. मिर्झा गालिबनं त्याला मोठ्या विनयानं सलाम केलाय. गालिब म्हणतो, रेख्ता, रेख्ता म्हणजे उर्दू, रेख्ता के तुम ही उस्ताद नहीं हो गालिब, कहते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था. बा गालिबा, तू एकटाच उर्दूचा उस्ताद नाही आहेस, पूर्वी कोणी मीर देखील होऊन गेला असं म्हणतात. एके ठिकाणी गालिबनं मीरच्या काव्याला काश्मीरी गुलाबाच्या ताटव्याची उपमा दिली आहे. मीरच्या शायरीत हिंदी शब्द आढळतात असं उर्दूचे व्यासंगी अभ्यासक म्हणतात. अनेक श्रेष्ठ उर्दू कवींचे संग्रह देवनागरीत छापून प्रकाशित करणारे प्रकाश पंडित यांनी 1960-70च्या दशकात उर्दूच्या प्रसारात फार मोठा हातभार लावला. मीरच्या काव्यसंग्रहाला प्रकाश पंडितांची प्रस्तावना आहे. ते म्हणतात, अनेक हिंदी शब्दांचा आधार घेऊन मीरनं आपल्या काव्यात करुण रसाची निर्मिती केली आहे. दोष, नगर, वचन, अचपल, भसम, जोग, सुमरन, संसार, स्वर असे हिंदी शब्द मीर बिनदिक्कतपणे वापरतो. आता मीरचा हा एक शेर ऐका. उसके फरोग ए हुस्न से झलके हैं सब में नूर. तिच्या तेजःपुंज सौंदर्यामुळे सगळा आसमंत प्रकाशमान झालेला आहे. उसके फरोग ए हुस्न से झलके हैं सब में नूर. शम्य हरम हो या दिया हो सोमनाथ का. जनानखान्यातले शामदान असो किंवा सोमनाथच्या देवळातला दिवा असो, हे सगळं तिच्या तेजःपुंज सौंदर्यामुळे प्रकाशमान झालेलं आहे. आता आपण मिर्झा गालिबविषयी बोलू. आता मिर्झा गालिबविषयी काय बोलायचं. त्याने स्वतःच म्हटले, पूछते हैं वो कि गालिब कौन है. लोग विचारतात हा गालिब आहे कोण. पूछते हैं वो कि गालिब कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएं क्या. गालिब कोण आहे असं सगळे विचारत आहेत. कोणी मला सांगा की यावर मी काय सांगायचं. गालिबकडे उत्तर नव्हतं तो कोण आहे या प्रश्नाचं. आपल्याकडे आहे. मिर्झा मोहम्मद असदुल्ला खां बेग खां गालिब हा भव्य होता. गिरसप्पाच्या धबधब्यासारखा, वेरूळच्या लेण्यासारखा, आमिर खान साहेबांच्या दरबारी कानड्यासारखा. गालिबचा अहंकारही मोठा होता आणि त्यावर त्याचा निर्विवाद हक्क होता. मनस्वी कवीचा अहंकार हा सत्वशील आणि निस्पृह असतो, जसा गालिबचा मीरा, कबीर, ओखा भगत, त्यागराज आणि तुकारामाचा. सगळे एका माळेचे मोती. ही माळ आई सरस्वतीच्या गळ्यात छान शोभते. गालिब रुबाबदार आणि भारदस्त होता असं त्याच्या एका शिष्यानं म्हटलंय. मोजक्या साध्या शब्दात तो गुरुच्या पहिल्या भेटीची आठवण सजीव करतो. शिष्य म्हणतो, मी घरात प्रवेश केला तेव्हा मिर्झा गालिब आतल्या खोलीत उशीला टेकून बसले होते आणि लिहित वाचत होते. वय असेल 50च्या आसपास. दिसायला रुबाबदार, व्यक्तिमत्व प्रसन्न, चांगले उंच आणि भारदस्त आहेत. चेहऱ्यावर ठळक रेषा झळकत होत्या. गौर वर्ण, थोडी पिवळसर झाक, चंपई म्हणजे चाफ्याचा रंग म्हणतात तसा त्वचेचा रंग. पुढचे 2 दात हरवलेत. दाढी लांब पण भरघोस नाही. डोकं भादरलेलं. डोक्याला काळ्या रंगाची फर कॅप होती. पांढरा लेंगा, पांढरा मलमलचा कुर्ता आणि त्यावर त्यांनी लांब झगा घातला होता.
झग्यावर फुलाफुलांची नक्षी होती. मिर्झा फरहतुल्ला बेग यांच्या दिल्ली की आखिरी शमा या पुस्तकात ही आठवण समाविष्ट करण्यात आली आहे. तरुणपणी गालिब देखणाच होता. चंपई वर्ण, मानेवर रुळणारे लांब केस, दाढी अगदी गुळगुळीत, चालणं बोलणं दिलखुलास, डोळ्यात चौदवी का चांदची कस्तूर धुंदी. गालिबला कपड्यांचा शौक होता. एका पत्रात तो आपल्या मित्राला पगडी संबंधी बारीक सारीक सूचना करतो. तो म्हणतो, मला रेशमी पगडी हवी आहे. रेशीम हे पेशावर आणि मुलतानचं असेल असं पहा. भडक रंग नको. तरुण मंडळी घालतात तशीही पगडीची ठेवण नको. पगडी कशी उठून दिसली पाहिजे, सुंदर आणि आदबशीर. तिला चांदी व सोन्याची तार नको. काळ्या, हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या रंगांचं रेशीम निवडा. गालिबचा एक आणि एकमेव फोटो उपलब्ध आहे. त्या काळात पिनहोल कॅमेरा नुकताच बाजारात आला होता. गालिबचं छायाचित्र दिल्लीच्या रहमत अली या छायाचित्रकारानं काढले. बहादूर शाह जफरचा फोटोसुद्धा रहमत अलीनंच काढला होता. गालिबला दोन गोष्टींचा आयुष्यभर, एक गझल, एक कविता, आणि दुसरं त्याचं ब्रिटिशांकडे सतत तो अर्ज करत होता की मला माझी पेन्शन द्या. त्याची पेन्शन येणं बाकी होतं. तर तो सतत त्या पेन्शनसाठी अर्ज विनंत्या ब्रिटिशांकडे करत राहिला. ब्रिटिशांनी अखेरपर्यंत त्याचं काही ऐकलं नाही, कारण हा दोन संस्कृतीतला फरक होता. मोगल संस्कृती, गझल, उर्दू या सगळ्यात एक प्रचंड डिग्निटी होती. ब्रिटिशांना डिग्निटी माहीत नव्हती, त्यांना फक्त मॅनर्स माहीत होते. ब्रिटिश समाज हा मॅनर्सला मान्यता देतो. खास करून जेव्हा ते राज्यकर्ते असतात तेव्हा ते फार डिग्निटीने वागत नाहीत किंवा वागलेत असा कुठे दाखला नाही आहे. दुसरी गोष्ट, गालिबने प्रचंड पत्र लिहिली आहेत आणि त्याचा पत्रव्यवहार खूप मोठा आहे आणि तो दस्तंबो या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि त्याचवेळी 1857चं बंड हे गालिबच्या आयुष्यातला एक अतिशय, म्हणजे भारतातल्याच सांस्कृतिक राजकीय इतिहासातलं एक अतिशय मोठं आणि दुर्दैवी पर्व होतं. हे पर्व गालिबने स्वतः पाहिलं. एरवी गदरच्या काळात, गदर 1857चं बंड, एरवी गदरच्या काळात गालिब घराबाहेर पडला नाही. जगावर दाढ लोटून घरात बसून लिहित होता. मनात जे आलं ते कागदावर उतरवलं. एक दिल्ली पेटलेली आणि एक दिल्ली काळजात पिसाप्रमाणे जपलेली. दोन्ही दिल्ल्या एकमेकात मिसळून गेल्या आणि जे रसायन तयार झालं ते म्हणजे दस्तंबो, गालिबची रोजनिशी. सुरुवातीलाच गालिब म्हणतो, मी स्वतःला घरात कोंडून घेतलंय. पायदळातल्या शिपायांची सगळीकडे पळापळ सुरू आहे. मी घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकतोय. दस्तंबो हा 1857च्या संग्रामाचा अस्सल वृत्तांत आहे असं म्हणता येणार नाही. ग्रंथाला दस्तावेजी मूल्य तसं नाही आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी गालिब सत्य दडवतो, कांगावा करतो. अस्तित्वाच्या लढाईत भरडून निघालेला एक मनस्वी कवी दुसरं करणार तरी काय. मोगल राजवटीचा अंत होतोय आणि यापुढे दिल्लीच्या तख्तावर गोरासाहेब बसणार हे गालिबला समजलं होतं. त्याला आपल्या वार्षिक पेन्शनची काळजी होती. हा पेन्शनचा घोळ बरीच वर्ष सुरू होता. गालिब मोगलांना आतून धार्जिणा असावा आणि बादशाच्या नाण्यावर कोरलेला शेर त्यानेच लिहिलेला आहे अशी कोणकोण ब्रिटिशांना लागली होती. परंतु लेखी पुरावा मिळाला नाही म्हणून गालिब सुटला. हे गालिबचं नशीब. उर्दू ही भाषा ठाय लयीत फिरते, जसे निळ्या आकाशात निरुद्देश भटकणारे स्वच्छंद ढग. उर्दूला कसलीच घाई नसते. ती तुमचं ऐकून घेते आणि आपलं म्हणणं शांत स्वरात आणि भारदस्त शब्दात मांडते. आपला मुद्दा संयत शैलीत आणि जडावदार शब्दात मांडणं हा रिवाज सुसंस्कृत सुविद्य मुस्लिम कुटुंबात आजही रूढ आहे. ही पद्धत लोकशाहीला पोषक आहे असं मी मानतो. लोकशाहीचे व्यवहार शेवटी सुसंवादावरच चालत असतात. गालिबच्या काळात लोकात संवाद होता. भाषा बोलली जाते तेव्हा तिच्यातली सुप्त शक्ती लोकांच्या मुखातून प्रकट होते. उपमा, विशेषणं, वाक्प्रचार, हास्यरस, करुणा, प्रेम, उपरोध, विरोधाभास अशा उर्दूच्या अनेक भावछटा जनसामान्यांच्या रोजच्या बोलण्यातून कळायच्या. शब्दचातुर्य, हजरजवाबी विनोद, लतिफे म्हणजे जोक्स असा बराच मजकूर उर्दूत आहे.
गालिबने एका मोठ्या जनसमूहाच्या कल्पनाशक्तीला कवितेचं सामर्थ्य दिलं. खास करून त्याच्यामुळे उर्दू भाषेला भारताचा एक सर्वमंगल आणि समृद्ध वारसा म्हणून मान्यता मिळाली. अमीर खुसरो, बाबा फरीद, बुल्ले शाह यांच्यापासून सुरू झालेल्या काव्य परंपरेला गालिबमुळे एका विराट सर्वव्यापी सांस्कृतिक चळवळीचं रूप आलं. म्हणून दांते, वोल्तेर, दोस्तोव्स्की यांच्याप्रमाणे गालिबही युगप्रवर्तक लेखक मानला जातो. आपण मोमीनविषयी बोलू. 1800 सालचा जन्म आहे. 1851 साली तो मरण पावला. मोहम्मद मोमीन खां मोमीन, मूळ वतन काश्मीर. आजोबा दिल्लीला आले. ते उत्तम वैद्य होते. पुढे त्यांच्या मुलांनी हाच पेशा पत्करला. दिल्ली दरबारात उठबस होती. मोमीन स्वतः युनानी वैद्यकशास्त्र शिकला होता. ज्योतिषशास्त्रातलं सुद्धा त्याला पुष्कळ कळायचं. त्यानं आपल्या मरणाची तिथी लिहून ठेवली होती आणि ती खरी ठरली दुर्दैवाने असं म्हणतात. मोमीनला बहादूर शाह जफरच्या दरबारात कवी म्हणून मान होता. तो जौक गालिब यांचा समकालीन. सुंदर प्रतिमा, अल्पाक्षरी शैली, शब्दांचं नाजूक नक्षीकाम ही त्याची वैशिष्ट्य. त्याच्या काव्यात प्रेमाची धुंद कुजबूज ऐकू येते. मरणाचा उल्लेख वारंवार येतो. वयाच्या 51व्या वर्षी घरात पाय घसरून पडला आणि मरणाचं निमित्त झालं ते. मोमीन दिसायला सुंदर होता म्हणतात. प्रसन्न हसायचा. कपड्यांचा अत्तरांचा शौक होता. बुद्धिबळात प्रवीण होता. फारसी साहित्यशास्त्राचा बराच व्यासंग होता त्याचा. मोमीन गर्विष्ठ होता. कपूरथळ्याच्या राजानं आपल्या संस्थानात वास्तव्याला बोलावलं. 300 रुपये वार्षिक तनखा नक्की केला. मोमीन म्हणाला, एवढेच पैसे तुम्ही आपल्या दरबारातल्या गायकाला देता असं मला समजलंय. मी तुमच्याकडे येणार नाही. गालिब सहसा कुणाची स्तुती करत नसे, पण मोमीनचा एक शेर ऐकून गालिब त्याला म्हणाला, माझा अख्खा कविता संग्रह तुझ्यावरून ओवाळून टाकतो रे बाबा. शेर फार सुरेख आहे. तुम मेरे पास होते हो गोया जब कोई दूसरा नहीं होता. इथं मोमीनने एक बारीकशी गंमत केली आहे, तुमच्या लक्षात येईल. तू माझ्याजवळ असतेस तेव्हा जणू दुसरं कोणीच जवळ नसतं असं तो एकीकडे म्हणतो, आणि दुसरं कोणीही माझ्याजवळ नसतं तेव्हा तू माझ्याजवळ असतेस असंही सुचवतो. ही जी ॲम्बिग्युइटी आहे, जे सहज सुचवणं आहे जाता जाता, ही कोणत्याही भाषेतल्या कवितेची फार मोठी ताकद असते. हे ऐकून मोमीनची प्रेयसी नक्कीच वैतागली असणार. वो जो हम में तुम में करार था तुम्हें याद हो के न याद हो, ही मोमीनची गझल विलक्षण अर्थ आहे. तिथला या गझलेतला हा शेर मनाला चटका लावतो. जिसे आप गिनते थे आशना, जिसे आप कहते थे बावफा, मैं वही हूँ मोमिने मुब्तला, तुम्हें याद हो के न याद हो. मी तोच मोमीन आहे. मी प्रेमासक्त आणि प्रामाणिक आणि खोल गर्तेत सापडलेला तोच मी मोमीन. तुला आठवत असेल किंवा कदाचित आठवत नसेल. प्रेमापायी किती भोगावं लागतं हो माणसाला. मोमीनकडे सांगण्यासारखं बरंच होतं, पण अकाली गेला. दिल्लीच्या मैफलीतला एक दीप विझून गेला. मोमीनच्या मरणाची बातमी समजली तेव्हा गालिबही हळहळला होता. मोमीनचा एकच शेर पुरे आहे मनातलं माळरान जाळायला. है किसका इंतजार कि ख्वाब ए अदम से भी हर बार चौंक पड़ते हैं आवाज ओपा के साथ. है किसका इंतजार कि ख्वाब ए अदम से भी हर बार चौंक पड़ते हैं आवाज ओपा के साथ. कोणाची वाट पाहतोय मी. कुठे पावलांचा आवाज आला रे आला की मरता मरता सुद्धा मी एकदम दचकून उठून उभा राहतो. खरंच कोणाची वाट पाहत होता मोमीन.